सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अखेर अटकेत आलाय। आरोपी भारतात असताना कोणी मदत केली याची चौकशी आता होणार आहे। हाऊसकीपिंग एजन्सीत आरोपीला काम कसं मिळालं हे देखील पोलिसांकडून तपासणार आहे। आरोपीनं कामासाठी कागदपत्र कशी मिळवली याची ही चौकशी आता पोलीस करणार आहे। तर आरोपीनं कामासाठी कागदपत्र कशी मिळवली याची ही चौकशी पोलिसांकडून होणार असल्याची माहिती मिळते आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, कशी चालणार आहे ही सर्व चौकशी? प्रणिता, आतापर्यंत आपण जे पाहिलं बांगलादेशी नागरिकांविरुद्ध ज्या कारवाया झालेल्या आहेत तेव्हा ते जेव्हा भारतामध्ये बेकायदेशीर मार्गाने येतात तेव्हा त्यांना इथं बेकायदेशीर वास्तव्य करण्यासाठी जे काही कागदपत्र आवश्यक असतात जसं की आधार कार्ड किंवा इतर कागदपत्र तर ती बनवून देण्यासाठी बनावट पद्धतीची कागदपत्र बनवून देण्यासाठी काही एजंट इथं सक्रिय असतात आणि त्यामुळे या आरोपीला बांगलादेशमधून इथं आल्यानंतर कोणी मदत केलेली आहे का, त्यानं कोणी एजंट पकडलेला होता का, काही कागदपत्र त्यानं तशा पद्धतीची बनवलेली होती का, शिवाय त्याने एका हॉटेलमध्ये हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे या हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत असताना त्याला जे आवश्यक कागदपत्र लागतात त्याला किंवा कामावर ठेवण्यासाठी त्या कंपनीने काही पडताळणी केलेली होती का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता तपासले जाणार आहेत। मुंबई पोलीस या सगळ्याची चौकशी करणार आहे। ज्या हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये तो काम करत होता त्या एजन्सीच्या मालकांची सुद्धा चौकशी करण्यात येईल आणि त्यामध्ये त्यानं बनावट कागदपत्र बनवलेली होती का हे सुद्धा स्पष्ट होईल। त्याचबरोबर काही एजंट जे भारतामध्ये बांगलादेशी नागरिकांना मदत करतात शिवाय त्यांना बेकायदेशीर वास्तव्य करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स काढून देतात तर त्याच्यापैकी कुठल्या एजंटने याला मदत केलेली आहे का हे सुद्धा येत्या काळामध्ये पडताळलं जाणार आहे। कारण आतापर्यंत ATS असेल किंवा इतर ज्या तपास यंत्रणेने कारवाई केलेली आहे त्यामध्ये बांगलादेशी नागरिकांना मदत करणारे अनेक एजंट जे आहेत ते सक्रियपणे काम करत असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। मात्र आता अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणारा हल्लेखोर हा बांगलादेशी नागरिक असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्याच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट आतापर्यंत तरी पोलिसांना आढळलेलं नाहीये। मात्र मागच्या 5 ते 6 महिन्यापासून आरोपी भारतामध्ये वास्तव्यास होता। मुंबईमध्ये तो बराच वेळ कालावधीमध्ये राहिलेला होता आणि एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये तो काम सुद्धा करत होता। त्यामुळे या सगळ्याची चौकशी येत्या काळामध्ये होणार आहे। मात्र सगळ्यात पहिलं आतापर्यंत ज्या थिअरीज बोलल्या जात होत्या त्यानुसार मुंबई पोलिसांनी एक बाब स्पष्ट केलेली आहे ती म्हणजे सैफ अली खानच्या घरामध्ये आरोपी हा फक्त चोरीच्या उद्देशानेच घुसलेला होता। ते घर सैफ अली खानचं आहे हे त्याला माहीत नव्हतं असं देखील आता समोर आलेलं आहे। त्यामुळे मुंबईमध्ये जेव्हा त्यानं हल्ला हा वांद्रे परिसरामध्ये सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून केला त्यानंतर तो घाबरलेला होता। तो तिथं काही वेळ घुटमळला, त्यानंतर तो वांद्रे स्टेशनवरती गेला आणि त्यानंतर पुन्हा दादरला जाऊन दादरहून ठाणे त्यानं गाठला आणि तिथे काही वेळ लपण्याचा प्रयत्न केला। मात्र मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा त्याचबरोबर स्थानिक पोलीस म्हणजे वांद्रे पोलिसांची वेगवेगळी पथकं आरोपीच्या शोधावरती होती, त्याच्या मागावरती होती आणि अखेर त्याला ठाण्याच्या कासारवडवली भागातून एका जंगल परिसरातून ताब्यात घेतलेला आहे। तिथून त्याच्यावरती अटकेची कारवाई केलेली आहे। मात्र आरोपी बांगलादेशी असल्यामुळे त्याला भारतामध्ये जे काही 5-6 महिने तो राहिलेला आहे तर त्याला या दरम्यान कुठल्या एजंटनं मदत केलेली आहे का, शिवाय ज्या हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये तो काम करत होता तर तिथे काम करताना त्याच्या कागदपत्रांची पडताळणी झालेली होती का आणि त्याला काम कसं मिळालं आणि या चौकशी संदर्भात कृष्णा तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। दरम्यान आरोपी कोण आहे या संदर्भातली माहिती आपण घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आहे। आरोपीचं वय 30 वर्ष असल्याचं समजतंय। मोहम्मद शहजाद बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आरोपीकडे भारतीय कागदपत्र नाहीत असं पोलिसांनी माहिती दिली आहे। आरोपी 5 ते 6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता अशी ही पोलिसांची माहिती आहे। मुंबईत विजय दास नावानं त्यानं वास्तव्य केलंय। आरोपी हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे।